शिंदे गटात गद्दारीला सुरुवात झाली. शिंदे गटाच्या या मंत्र्याने शिंदेंच्याच नावाला विरोध केला. शिंदे गटात नेमकं चाललंय तरी काय? आता याला शिंदेंची पण ॲलर्जी व्हायला लागली. म्हणजे समजून जा गद्दारांचं भविष्य. त्याला आता शिंदेंचाच कंटाळा आला असेल आणि भाजपचे वेध लागले असतील. नशीब वरुण सरदेसाई यांनी शिंदेसेना म्हटलं. खरं तर त्यांच्या जागी दुसरं कोणी जर असतं तर शिंदे टोळी म्हटलं असतं. महाराष्ट्राच्या जनतेला एक प्रश्न आहे की तुम्ही या 40 गद्दारांच्या पक्षाला कोणतं नाव द्याल? कमेंट करून सांगा. 1. अमित शाह गट, 2. मोदी सेना, 3. एसएनसी गट, 4. शिंदे गट, 5. शिंदे सेना, 6. शिंदे टोळी, 7. गद्दार गट, 8. मिंदे गट. बाळासाहेबांनी शिवाजी पार्कच्या सभेमध्ये सांगितलं की इथून पुढे शिवसेना प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे हे या संघटनेचं नेतृत्व करतील. सांगितलं की नाही? शिवसैनिकांनो, काल अधिवेशनामध्ये ज्यावेळेस शिवसेना आमदार वरुण सरदेसाई एका लक्षवेधीवर बोलत असताना अचानक त्यांना मध्ये टोकण्यात आलं. आता हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय. व्हिडिओमध्ये महाशय होते शंभूराज देसाई. मला सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना एक विशेष सूचना करायची. या माणसाचं नाव शंभूराज आहे. कृपया याला शंभूराजे म्हणू नका. अनेक जणांच्या तोंडी याचं नाव शंभूराजे, शंभूराजे देसाई, शंभूराजे देसाई. कुठलेही राजे नाहीत, शंभूराज देसाई या माणसाचं नाव आहे. या माणसाने काय हरकत उपस्थित केली की आमचं नाव म्हणजे वरुण सरदेसाई ज्यावेळेस बोलत होते त्यांच्या विषयामध्ये भाजपाचं, अजित पवार गटाचं आणि शिंदे गटाचं नाव आलं. त्यांनी शिंदे गटाचं नाव शिंदे सेना असा त्यांनी उल्लेख केला. आता वरुण सरदेसाई शिंदे सेनाच म्हणणार. लक्षात घ्या, मी खरं तर एक माहिती काढली शिंदे गटाची आजपर्यंतची महाराष्ट्राने ठेवलेली नावं कोणती. त्यात अनेक नावं माझ्या समोर आली. म्हणजे मी सोशल मीडियावरच गेलो आणि सोशल मीडियावरच शिंदे गटाची इतर नावं मी शोधण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये शहा सेना, मोदी सेना, एसएनसी गट, शिंदे गट, शिंदे सेना, शिंदे टोळी, गद्दार गट अशा अनेक नावांचा मला तिथे शोध लागला. ही नावं महाराष्ट्राच्या जनतेने दिलेली नावं आहेत. आता विषय असा येतो की ज्यावेळेस हे महाशय म्हणजे शंभूराज देसाई ज्यावेळेस वरुण सरदेसाईंना उपदेश करतात की त्यांनी नियम दाखवला. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या म्हणजे झालेल्या निर्णयाप्रमाणे माननीय अध्यक्ष महोदय हा शिंदे सेना नावाचा शब्द कामकाजातून काढून टाकावा. आता कामकाजात ठेवलं काय नाही ठेवलं काय त्याने काय महाराष्ट्राला फरक पडणार आहे? शिंदे सेना असो किंवा ह्यांचं आणखी काय नाव असेल ते असो. मला खरं तर म्हणजे नवल वाटतं चोराच्या किती उलट्या बोंबा असाव्यात. विचार करा, ह्यांना एवढा हा शब्द झोंबतो शिंदे सेना. मग ज्या उद्धव साहेबांचं सारं काही काढून घेतलं गेलं, त्यांचा पक्ष त्यांच्याकडनं काढण्यात आला, म्हणजे या सगळ्याच्या मदतीने, केंद्रातल्या भाजपाच्या मदतीने, त्याच्या पाळीव संस्थांच्या मदतीने, त्यानंतर आमच्या लाडक्या भाषेतले चुना आयोगाच्या वतीने, अशा अनेक गोष्टी आहेत. या सगळ्यांचा तो मिलाप करून शिवसेना हा पक्ष काढण्यात आला. मग त्या माणसाला त्याच्या आयुष्यामध्ये किती तुम्ही जो त्रास दिला त्याचं कसं वाटलं असेल? आणि खरं तर मला शंभूराज देसाईंना हा एक प्रश्न करायचा आहे. शिंदे सेना म्हटलं तर तुम्हाला एवढं वाईट वाटण्याचं कारण काय? म्हणजे शिंदेची सेना अशा प्रकारचा तो अर्थ लागतो. शिंदे सेना म्हणजे एकनाथ शिंदेची सेना. मग शिंदेच्या नावाला तुमचा विरोध आहे का? एकनाथ शिंदेच्या नावाला शंभूराज देसाई या माणसाचा विरोध आहे का? की त्यांना वाटतं नाही बाबा शिंदेचं एकट्याचं नाव तिथे नको, आम्ही सगळेजण कोण आहोत, मग फक्त शिंदेच नाव उल्लेख करायचा असं. म्हणजे शिंदेचं नाव तुम्हाला आवडत नाही का? साधा पडलेला माझ्या मनाला प्रश्न, आणि हा प्रश्न बरोबर आहे. याच्यावर खरं तर एकनाथ शिंदे गटाच्या काही नेत्यांनी याच्यावर उत्तर द्यावं की तुम्हाला शिंदे सेना म्हटलं म्हणजे एकनाथ शिंदेना तो मोठेपणा दिला तर तुम्हाला का झोंबतं? हा साधा प्रश्न आहे. आज विचार करा, साधा विचार करा, ज्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या निर्णयावरच स्वतः ऑब्जेक्शन आहे, त्याच्यावर स्वतः याचिका माननीय सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे. मी प्रलंबित हा शब्द वापरतो. याचिका संपलेली नाही, याचिका प्रलंबित आहे, पेंडिंग आहे. ती गोष्ट स्वतः न्यायप्रविष्ट आहे. तिथे हा शंभूराज देसाई नावाचा गृहस्थ आपलं ज्ञान का पाजळतोय?
शंभूराज देसाई ज्यावेळेस म्हणतात की आम्हाला अशा प्रकारे शिवसेना संबोधावं, आम्हाला इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडनं तशा प्रकारच्या परवानग्या मिळालेल्या आहेत, पण तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला अशा प्रकारच्या कंपल्शन करू शकत नाही, तुम्ही जबरदस्ती करू शकत नाही. मी तुम्हाला एक प्रूफ दाखवतो. अजित पवार स्वतः या शिंदे गटाबद्दल नेमकं काय म्हणाले होते ते सुद्धा मला तुम्हाला दाखवणं इथे गरजेचं वाटतं. कारण भले ती पूर्वीची परिस्थिती, आताची परिस्थिती, आताचे अजित पवार कोण, पूर्वीचे अजित पवार कोण, पण तरी सुद्धा विचार तोच असतो. ज्यावेळेस ते स्टेटमेंट केलं त्यावेळेसही विचार तोच होता. विचार माणूस परिस्थितीप्रमाणे बदलत नाही, विचार मनातून येत असतात. मनातले विचार हे असे बदलले जात नाहीत. जरा अजित पवार एकदा काय म्हणाले ते पहा. त्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना काढली. कोण बाहेर चालला होता शिवसेना काढायला? अहो प्रबोधन त्या ठाकरेंनी नाव दिलं शिवसेना, त्यांनी शिवसेना वाढवली त्या मराठी माणसाला तिथं ताकद देण्याच्या करता. कुठे शिवसेना होती? त्या मराठी माणसाला साध्या साध्या कार्यकर्त्यांना आमदार केलं, खासदार केलं, मंत्री केलं, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री केलं की नाही? मनोहर जोशींचा सुरुवातीचा काळ आठवा, नारायण राणे साहेबांचा सुरुवातीचा काळ आठवा. इन्कम टॅक्सला काहीतरी साधे क्लार्क काहीतरी होते, नाही ते मला माहित नाही, ते मला माहित नाही. माझ्या नावाखाली काही पण पावत्या पाडून नका. त्या संदर्भामध्ये मला तुम्हाला एक सांगायचंय की ह्या पद्धतीचा यांचा कारभार आणि यांना एवढं मोठं बाळासाहेबांनी केलं. बाळासाहेबांनी शिवाजी पार्कच्या सभेमध्ये सांगितलं की इथून पुढे शिवसेना प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे हे या संघटनेचं नेतृत्व करतील. सांगितलं की नाही? तिथं आदित्य ठाकरेंना युवा नेतृत्व म्हणून बाळासाहेबांनी दिलं की नाही? अजित पवारांनी अतिशय सोप्या भाषेत शिवसेना काय आहे, शिवसेना कोणाची आहे, अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितलं. त्यामुळे आमचं काम थोडं सोपं झालं. चांगलाच प्रूफ मी तुम्हा सर्वांसमोर ठेवला. खरं तर लक्षात घ्या, मागेही पत्रकारांना अशाच प्रकारचं एक लेटर पाठवून, म्हणजे ह्या शिंदे गटाने एक लेटर पाठवलं, एक पत्रक काढावं लागलं त्यांना की आमच्या गटाचा उल्लेख पत्रकारांनी, मीडियाने, मग प्रिंट असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असतील, या सर्वांनी किंवा सोशल माध्यम असतील मीडियाची, त्यांनी सर्वांनी आमचा उल्लेख आता शिवसेना म्हणून करावा. कारण मीडिया आणि आजही तुम्ही कितीही पत्रकं काढा, पण हा कुठलाही असा कायदा नाहीये. तुम्ही असं कायद्याने सांगू शकत नाही की आमचा उल्लेख असा करा तसा करा. बाळासाहेब भाजपाचा उल्लेख कमळी करतात, आम्हीही तो कमळीच करतो. मी आजही शिंदे गटाचा उल्लेख शिंदे गटच करतो. तुम्ही असं कायदा म्हणजे जनतेवर तुम्ही लादू शकत नाही. आम्हाला यावंच म्हटलं पाहिजे, आम्हाला त्यावंच म्हटलं पाहिजे. अरे आई बापाने ठेवलेल्या नावांचा उल्लेख आपण त्याला ती काय टोपण नावं वगैरे निघतात, अनेक गोष्टी आहेत. त्याला काही कुणाला असं कायदा वगैरे काहीच नाही त्याच्यामध्ये. ज्यावेळेस तुम्ही पत्रकारांना पत्रक पाठवून सांगावं लागतं तुम्हाला की बाबांनो आता आम्हाला शिवसेना म्हणा, आता आम्हाला इलेक्शन कमिशन, त्या इलेक्शन कमिशनचाच तुम्ही कायम दाखला देऊ शकता. कारण सुप्रीम कोर्टाने आजतागायत ते प्रकरण प्रलंबित ठेवलेलं आहे आणि त्यातच सारं काही आलं. जी गोष्ट सुप्रीम कोर्टामध्ये न्यायप्रविष्ट आहे तिला तुम्ही अंतिम कसं समजता? एक लक्षात घ्या, वाघाला वाघ म्हणा असं सांगावं लागत नाही. वाघ हा वाघच असतो. मग तुम्ही त्याला शेळी म्हणा, डुक्कर म्हणा, रानडुक्कर म्हणा, घोडा म्हणा, हत्ती म्हणा, वाघाला लोक वाघ म्हणूनच ओळखतात. तुम्ही त्याला काय म्हणता याच्यावर त्याचं किंमत ठरत नसते, त्याचं महत्व ठरत नसतं. वाघ हा वाघ असतो. पण शेवटी कसं असतं, ज्यांनी कातडं पांघरलंय त्यांना मात्र सांगावं लागतं भले आमचं कातड आहे पण आम्हाला वाघ म्हणा. म्हणजे लक्षात आली तुम्हाला मी काय गोष्ट सांगायचा प्रयत्न करतोय. त्यामुळे शंभूराज देसाईंनी कितीही प्रयत्न केला तरी लोकांच्या नजरेत जी गोष्ट आहे, लोकांना वाटलं शिवसेना म्हणावा, लोकांना वाटलं शिवसेना तिथे आहे, लोक शिवसेना म्हणतील. लोकांना वाटलं गट म्हणावा, लोक गट म्हणतील. लोकांना वाटलं तुम्हाला पक्ष म्हणावा, लोक तुम्हाला पक्ष म्हणतील. पण तुम्ही सांगाल म्हणून लोक तुमचा उल्लेख असा तसा किंवा तसा असा करू शकत नाहीत. ज्याला जे वाटतं त्याला ते म्हणण्याचा अधिकार आहे, तो तुमचा फ्रीडम आहे. तुमच्या भारतीय घटनेने दिलेला तो अधिकार आहे. तुम्हाला कोणाला काय उल्लेख करायचा, कोर्टात केसचा निकाल होऊ द्या, कळू द्या शिवसेना कोणाची, कोर्टाने सांगू द्या शिवसेना आहे. कारण शेवटी बघा, आजचा हा जो काळ चालू आहे सध्या शिवसेनेच्या बाबतीत, हे जे काही घडलेलं आहे हे फक्त आणि फक्त भाजपाच्या मदतीनेच झालेलं आहे. भाजपाच्या मदतीशिवाय या गोष्टी शक्य नव्हत्या. भाजपाने तुम्हाला मदत केली, भाजपाच्या केंद्रीय संस्थांची तुम्हाला मदत झाली, भाजपाच्या इन्फ्लुएन्सची तुम्हाला मदत झाली. या सगळ्या गोष्टींचा हा अंतिम सारीपाटानंतर काय झालं, याचं शिवसेना तुमच्याकडे आली. आणि कुणामुळे आली? त्या आयोगामुळे आली. आणि आयोग कुणाकडे आहे हे काही मला इथे वेगळं सांगायची गरज नाही. जे काही असेल ते
भाजपाचे किती तुमचे चांगले संबंध राहत आहेत, भाजपाशी तुम्ही किती एकनिष्ठ राहताय, त्यावर तुमचं हे पुढचं सारं यशापयश अवलंबून आहे. भविष्यातल्या तुमच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा. पण आजही आम्हाला मात्र इथे अभिमान वाटतो की भले परिस्थिती कशी असो, पण लढवय्या बाणा मात्र आम्ही सोडलेला नाही. आजही आमचे जे काही 20 आमदार असतील, जे काही आमचे 9 खासदार असतील, जे काही आमचे नगरसेवक असतील, जे काही आम्ही असू, आमच्यासारखे कडवट निष्ठावंत शिवसैनिक असतील, आजही शिवसेनेच्या हक्कासाठी आणि शिवसेनेसाठी अहोरात्र झटतायत. अगदी निस्वार्थपणे, कुठलीही अपेक्षा न करता निस्वार्थपणे झटतायत. त्या सर्व शिवसैनिकांना मानाचा जय महाराष्ट्र. आणि हे तुमचं यश आहे. यांना हे सांगावं लागतं की आम्हाला याव म्हणा, आम्हाला त्याव म्हणा, आम्हाला त्याव संबोधा वगैरे वगैरे, हे तुमचं यश आहे. असो.